उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। ते 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थाने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। ज्या वेगाने केला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, लाडका शेतकरी आहे, लाडके ज्येष्ठ आहे, सगळे, आणि या सगळ्यांसाठी आपण ज्या योजना केल्या, शिक्षणाच्या योजना केल्या आणि त्याचबरोबर शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आपण केले आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून आपण थेट लोकांच्या गावात गेलो, दारात गेलो आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जवळपास 5 कोटी लोकांना आपण लाभ दिला। का लाभ पूर्वी नव्हते? योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी होते, परंतु जो विलंब लागत होता त्यामुळे लोक लाभ घ्यायचं सोडून, कटकट नको म्हणून सोडून द्यायचे। पण म्हणून आपल्या सरकारने, महायुती सरकारने
शासन आपल्या दारी केला, लाडकी बहीण योजना केली आणि या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा आल्या नव्हत्या. ऐतिहासिक या ठिकाणी मॅन्डेट आपल्याला मिळालं, ऐतिहासिक विजय मिळाला. या महाराष्ट्रातल्या जनतेने तमाम लाडक्या बहिणी, शेतकरी सगळ्यांनीच या ठिकाणी आपल्या कामाला पोचपावती दिली आणि म्हणून आपण पाहतोय आता जगदीश गुप्ताजी पण म्हणाले की या ठिकाणी शिवसेना मजबूत होईल, बळकट होईल आणि आपण जे आलात ते देखील आपल्याला माहीत आहे की शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना काम करते, शिवसेना लोकांच्या सुखदुःखात धावून जाते, शेतकऱ्यांच्या बांधावर जाते, गावामध्ये जाते, घरी बसत नाही शिवसेना. आणि म्हणून घरी बसून काम करता येत नाही, घरी बसून लोकांशी संवाद साधता येत नाही आणि त्यामुळे आपण शिवसैनिक रस्त्यावर फिरणारे आहोत आणि सगळ्या खऱ्या अर्थाने 80% समाजकारण, 20% राजकारण बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलाय तो पुढे घेऊन जातोय. आणि म्हणूनच मला अभिमान आणि आनंदही आहे की 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं झाली, ज्या वेगाने झाली, ज्या याच्यामधून विकास कामं झाली आणि कल्याणकारी योजना झाल्या, हा इतिहास आहे. इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. आणि म्हणूनच काम करणारा पक्ष, सुखदुःखामध्ये धावून जाणारी संघटना, लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदतीला धावून जाणारा शिवसैनिकांचा हात असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अडसूळ साहेब इकडे आहेत, प्रीतीताई आहेत, अभिजित आहेत, सगळेच लोक या ठिकाणी आहेत, आपले जिल्हा प्रमुख आहेत आणि आपण सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी आता चित्र तिकडचं बदलायचं आहे. आणि तुम्हाला कुठेही तिथं विकासामध्ये, आपल्या अडचणीमध्ये नेहमी 100% शिवसेनेची कायम मदत राहील. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतो, खात्री देतो. कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही, आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या अडचणी सोडवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जो विश्वास तुम्ही दाखवलाय हा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचं काम आमची सर्व टीम करेल. आणि मला याचाही आनंद आहे की असा एकही दिवस जात नाही की या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत नाही. आणि म्हणून आता दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत आणि ही खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ठेवलेला विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जगदीश गुप्ताजी, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, या ठिकाणी एकता वाहतूक संघटना पालघरचे काही प्रवेश आहेत. अमोल म्हणजे तेव्हा तुमचा अमरावती लोकसभा मतदारसंघ दोन वेळा अडसूळ साहेब देखील खासदार होते, अभिजित आमदार एकदा होता. खरं म्हणजे शिवसेनेचा तो आता बालेकिल्ला म्हणून गेले अनेक वर्ष आपण काम केलं. आता जगदीश गुप्ता आणि त्यांची सगळी टीम आल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून 10 पट वाढली आहे. 3 आमदारांनी एक खासदार होते एका टोळीत. 3 आमदारांनी एक खासदार शिवसेना. 3 आमदार एक खासदार होते. आता पुन्हा ते पत्र परत ते गतवैभव आपल्याला परत आणायचं आहे. मागच्या आठवड्यात माजी आमदार धाने पाटील पण आले, त्यांचे आपण स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून आता शिवसेनेमध्ये दररोज राज्यभरातून, अनेक जिल्ह्यातून, तालुक्यातून